सर्वोच्च न्यायालयामध्ये आज राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडली। या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला थेट सवाल केलाय। शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली। यावर भाष्य करताना कोर्टाने तुम्हाला अपात्र का करू नये असा सवाल केलेला आहे अजित पवार गटाला। तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण हे सारखंच आहे, त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही प्रकरणावर सुनावणी घेऊ असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची सुनावणी आता यापुढे एकत्र होणार। दाट शक्यता आहे की काही ना काहीतरी निर्णय कोणाच्या तरी बाजूनी सुप्रीम कोर्ट हे सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देऊ शकतील। आता ह्याच्यात जर कोण अपात्र ठरवलं सुप्रीम कोर्टाने कोणाला, तर त्यांची अपात्रता ही फक्त 11 नोव्हेंबरपर्यंतच असेल। म्हणजे हे सिम्बॉलिक अपात्रता असेल, पण कोणीही आमदार जर एक दिवसासाठी जरी अपात्र ठरला तरी त्याच्यावर तो कलंक लागला जातोच। त्यामुळे आता आपल्याला सप्टेंबरची वाट बघावी लागेल आणि सप्टेंबरमध्ये त्याच तारखेला नाही पण एखाद दोन तारखा सोडून म्हणजे सप्टेंबर एंडपर्यंत आमदार अपात्रते संबंधीचा शिवसेना आणि NCPचा निकाल हा सुप्रीम कोर्ट आपल्याला देईल असे संकेत तरी सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।